नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया मुंबईमध्ये आज अवकाळी पावसाने जे थैमान घातले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईच्या घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं होर्डिंग कोसळलं। होर्डिंग खाली दबून 4 जणांचा मृत्यू, 59 जण जखमी, अडकलेल्या 62 जणांना बाहेर काढण्यात यश। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देणार, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। घाटकोपरमधील घटनास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, तर युद्धस्तरावर बचावकार्य सुरू, फडणवीसांची माहिती। घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग बेकायदेशीर, कालच महानगरपालिकेने संबंधित कंपनीला होर्डिंग काढण्याची नोटीस दिली होती, किरीट सोमय्यांची माहिती। वडाळ्यातील श्रीजी टॉवरजवळ होर्डिंग कोसळलं, वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं, होर्डिंगखाली काही माणसं दबल्याची शक्यता। मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनवरचे पत्रे उडाले, बदलापूर वांगणी आणि परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, प्रवाशांची तारांबळ। नवी मुंबईतील ऐरोलीत धुळीचं वादळ, शहरात रिमझिम पावसाला सुरुवात, धुळीचं वादळ आल्यानं प्रदूषण वाढण्याची शक्यता। मुंबईतील जोगेश्वरीत वादळामुळे आता नाळाचं झाड कोसळलं, जोगेश्वरीतल्या मेघवाडी नाका परिसरातील घटना। तर संपूर्ण राज्यातच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसही झालेला आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाशी, जुईनगर, चांदपाडा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस। बदलापूरमध्येही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। परळमधल्या गोदरेज ग्राउंडवर धुळीचं साम्राज्य, अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने जनजीवन विस्कळीत। अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शिवाजी पार्क परिसरात धुळीचं साम्राज्य, आजूबाजूच्या इमारतींमध्ये धुळीने नागरिक बेजार। दादर शिवाजी पार्क परिसरात देखील मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य, धुळीमुळे समोरील रस्ताही नीट दिसत नसल्याने दुचाकी आणि चारचाकी चालकांचे हाल। कांदिवलीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली आणि मालाड परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांचे हाल। पालघरच्या जवानमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी वादळी पावसात वीज पडून 3 जण जखमी, डहाणू तालुक्यातील आंबोली कोकणपाडा इथे झाडाखाली उभे असलेले तरुण जखमी। ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, लोकलमध्ये चढताना 2 महिला ट्रॅकमध्ये अडकल्या, महिला प्रवाशांनी रेल्वेखाली येणाऱ्या महिलेला वाचवलं।